सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राइब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य हे निवडणूक चिन्ह या संदर्भात याचिका नेमकी कोणत्या दिवशी सुनावणीला आहे, शिवसेनेची तारीख नेमकी कोणती आहे, शिवसेनेला तारीख मिळते की नाही, की तारीख पे तारीख चालूच आहे, नेमकं काय घडतंय, अनेक शिवसैनिकांचे प्रश्न व्हॉट्सअप असेल, मेसेजेस असेल, फोन कॉल्स असतील, यावरून वारंवार येत आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओचा हा खटाटोप. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य हे चिन्ह हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जेव्हापासून, चुनाव आयोगाने जेव्हापासून शिंदे गटाकडे दिलेलं आहे, तेव्हापासून महाराष्ट्रातला करोडो शिवसैनिक हा हळहळलेला आहे. हे वास्तव आहे, हे नाकारता येत नाही. याचा फैसला त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने विधानसभेच्या अध्यक्षांकडे सोपवला. चंद्रचूडांच्या त्या खंडपीठाने हा फैसला विधानसभेच्या अध्यक्षांकडे राहुल नार्वेकरांकडे सोपवला आणि राहुल नार्वेकरांनी साऱ्याचा चुराडा करून टाकला. चुथडा आपण म्हणू शकतो. राहुल नार्वेकरांनी पात्रता अपात्रता ही निश्चित करायची होती. त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने त्रिसूत्री घालून दिली होती, ट्रिपल टेस्ट घालून दिली होती. त्यांना एक विशिष्ट अँगल सांगितला होता, कुठल्या अँगल मध्ये तुम्हाला विचार करायचा आहे. पण हा अधिकार त्यांचा असल्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने, तेही क्वासी ज्युडिशरी आहेत, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील, हे क्वासी ज्युडिशरी आहेत, एक समांतर न्यायालय आहेत. त्यामुळे हा फैसला त्यांच्याकडेच सोपवला. पण राहुल नार्वेकरांनी, जसं मगाशी मी म्हणालो, चुथडा करून टाकला. शेवटी हेही सत्तेचेच, हेही शेवटी कुठल्या तरी पक्षाचेच. त्यामुळे यांनाही अपात्र केलं नाही, त्यांनाही अपात्र केलं नाही. आणि हा सारा फैसला ज्यावेळेस त्यांनी सुनावला, त्यानंतर मात्र शिवसेना या सर्वाच्या विरोधात, म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्या निर्णयाच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या दोन याचिका आहेत. एक गद्दारांची अपात्रता आणि एक आहे शिवसेनेचं नाव आणि चिन्ह. यातली शिवसेनेच्या गद्दारांची अपात्रता याचिका, आता तर ती विधानसभाच बरखास्त झालेली आहे त्यावेळेसची. त्यानंतर नव्याने निवडणुका झाल्या, गद्दारांमधले पुन्हा काही निवडून आले. त्यामुळे हा रेट्रोस्पेक्टिव्ह निर्णय नाही होऊ शकत, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जरी आता त्या 16 गद्दारांची अपात्रता झाली आणि त्यातले जे काही नव्याने निवडून आलेले आहेत, त्यांच्यापैकी जर एखाद्याचा गुन्हा सिद्ध झाला, म्हणजे त्यावेळेस त्यांची अपात्रता सिद्ध झाली असती, तर नव्याने निवडून आलेल्यांपैकी त्यांना तुम्ही टर्मिनेट करा, त्यांची ती निवडणूक रद्दबातल करा, त्यांची ती निवड रद्दबातल करा. हा रेट्रोस्पेक्टिव्ह निर्णय होईल की नाही होईल, तशा प्रकारच्या घटनेमध्ये काही तरतुदी आहेत का, किंवा हा फक्त अकॅडमिक निर्णय आहे, हा एक नंतरचा, हा एक अकॅडमिक भाग तुम्ही म्हणू शकता. भविष्यातल्या निकालांसाठी रेफरन्स म्हणून याचा निर्णय वापरला जाऊ शकतो. पण आता त्याच्यावर काही होणार आहे का, ते मला काही ठाऊक नाही. त्यामुळे मी त्या निर्णयाला, विशेषतः 16 गद्दारांच्या अपात्रतेच्या निर्णयाला सध्या बाजूला ठेवतो. महत्वाची जी याचिका आहे, शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह, धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह, या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टापुढे सुनावणीला आहे. आणि त्याची तारीख याच महिन्यातली 30 जुलै आहे. होय, 30 जुलै ही तारीख देण्यात आलेली आहे. जवळपास 4 वर्ष झाली शिवसेनेचं नाव आणि चिन्ह किंवा ह्या गद्दारांची अपात्रता या याचिका खेळत आहेत. तारीख पे तारीख खेळत आहेत. आपण खेळायचो लहानपणी, सोंगट्या, आपण ते कोयबाढ, आपण भोवरा, आपण बरंच काही खेळलो. आता इथे तारीख पे तारीख खेळलं जात आहे. कुठेही कोणाचा अपमान करण्याची आमची मनीषा नाही, पण ज्या गोष्टी सत्य आहेत त्या अशाच भाषेत सांगाव्या लागतात. ते काय, फडणवीसांचं कालचा तो शब्द भाटक गदर्भ, सुपारी वाजला भाटक गदर्भ म्हणाले, पण भाटक गदर्भचा अर्थ असा होतो भटकं गाढव. सन्माननीय राजसाहेबांच्या बाबतीत बोलत असताना आपण भाटक गदर्भ हा अशा प्रकारचा उल्लेख करत असताना, म्हणजे इतर ठिकाणी फिरून शेवटी उल्लेख त्यांच्या बाबतीत करायचा होता. ज्यावेळेस हा शब्द तुम्ही वापरता, महाराष्ट्र पाहतोय तुमची घसरलेली भाषेची पातळी, आणि महाराष्ट्र पाहतोय दिरंगाई न्यायामधली सुद्धा. महाराष्ट्र पाहतोय या सर्व गोष्टी कुठतरी नोंद होत असतात. भाटक गदर्भ, महाराष्ट्र ही काहींना कुत्र म्हणत नाही, श्वान म्हणतो. महाराष्ट्र ही काहींना
काय म्हणतात त्याला, मी तो शब्द वापरत नाही, पण माणसाचं शेण म्हणतो, माणसाचं शेण खाल्लंय का म्हणतो. समजते तुम्हाला, चांगले शब्द वापरायचेत ना. माणसाचं शेण म्हणूयात, गू खाल्ला का विचारायचं नाही. लक्षात घ्या. माफ करा, मी माझी भाषेची पातळी मला कुठेही खाली आणायची नाही, पण काही गोष्टी बोलणं हे फार गरजेचं आहे. आता येतो महत्त्वाच्या विषयावर. 30 जुलैची तारीख खरंच आहे का, तर होय आहे. 30 जुलैची तारीख पहिल्या 7 ते 8 केसेसमध्येच लिस्टिंगवर येईल, तर होय येईल, त्या दिवशी येईल. शिवसेनेची केस सुनावणीसाठी येईल आणि 100% खात्री आहे त्या दिवशी ती केस सुनावणीसाठी येईल. पुढे काय होणार, कसं होणार, मागच्याही वेळेस तुम्हाला आठवतंय, ज्यावेळेस जस्टिस सूर्यकांत यांनी ज्यावेळेस विचारणा केली, अगदी तळमळीने विचारलं, कपिलजी तुम्हाला किती वेळ लागेल तुमच्या ह्या याचिकेवर तुम्हाला बोलायला. ते म्हणाले मला 2 तास लागतील. ते म्हणाले एवढा वेळ देऊ शकत नाही. ते म्हणाले तुम्हाला जेवढा वेळ योग्य वाटतो तेवढा द्या, मी त्याच्यामध्ये माझं सबमिशन तर माझं झालेलं आहे, मी माझं बोलणं संपवेल, माझी बाजू मी तुम्हाला समजावून सांगेल. समोरच्यांनाही विचारलं, तेही ॲग्री. अशा प्रकारे ज्या प्रकारे ती तळमळ दाखवली, जणू काही दुसऱ्या 2-3 दिवसातच ती तारीख देतील की काय, आणि त्या 2-3 दिवसानंतर लगेचच ही केस आम्हाला सॉल्व्ह करायची आहे, हे फार भिस्त घोंगडं पडलेलं आहे, आम्हाला जास्त कळायला ताणवायचं नाही. अशा प्रकारची त्यांची ती भाषा होती, जस्टिस सूर्यकांत यांची ती भाषा होती. त्यानंतर मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं, शिवसेनेच्या वकिलांना झाडण्याचं काम झालं. तुमचे काही नेते कोर्टामध्ये कोर्टाविषयी काहीतरी विधानं करतात आणि त्यामुळे कोर्ट दुखावलं गेलेलं की काय, जणू काय अशा प्रकारच्या भूमिका घेऊन त्याच्यानंतर थेट 2 महिन्यानंतरची तारीख दिली. तुम्हाला आठवायला हवं, मे महिन्यामध्ये हे सगळं प्रकार, मला वाटतं 23 मेच्या आसपास हा प्रकार घडला होता. जून आणि थेट जुलै 30ची तारीख देण्यात आली. हे जे सारे प्रकार चालू आहेत, या सगळ्यांचा एक परिणाम काय होतोय माहिती आहे तुम्हाला? कोर्टाविषयी जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे, प्रचंड रोष. याचं कालच आपण एक उदाहरण पाहिलात. प्रबल प्रताप म्हणून तो वकील तुम्ही पाहिला असाल, ज्या प्रकारे त्या वकिलाने कागद भिरकावली. आता समोर चीफ जस्टिस ऑफ इंडिया फक्त बसले नव्हते, सूर्यकांत बसले नव्हते, नाहीतर ते सगळे सुप्रीम कोर्टाचे जजेसच होते. तोंडावर कागद फिरकवली आणि आई बहिणीवरून शिव्या घातल्या, वकिलांनी शिव्या घातल्या. ही लोकांच्या, आता ते वकील एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ही लोकांची भावना आहे, जनभावना आहे, चीड आहे लोकांच्या डोक्यामध्ये इथे. तुम्ही हा जर व्हिडिओ पाहिला नसेल, हा एकदा व्हिडिओ पहा. Are you the party person? Yes. Prabal Pratap? Yes. Mr. Judicial Servant, I order you to order the registration of FIR against ACP Vikasnagar Lucknow and You're Duplex ordering me. Technologies. You're ordering us. I am the sovereign and Duplex Technology Services for running cybercrime syndicate in across the country. That's all from my side. Everything is on record in 155 pages of the file. And that's all from my side. And these are few papers I have. So at this court, ये दे देना मादरचोद CGI. वकिलाच्या या कृत्यानंतर नेमकं काय घडलं पहा. सुप्रीम कोर्टाच्या जजेसने ज्यावेळेस त्याची केस सुनावणीसाठी आली, ज्यावेळेस तो कोर्टासमोर उभा राहिला, त्यांनी काय शब्द निवडला पहा. मिस्टर ज्युडिशरी सर्वंट XYZ, त्याची कुठलीही केस असो, त्याच्या केसच्या बाबतीत काय घडलंय काही नाही घडलंय याच्यात बारकाईत जायचंच नाहीये. ती केस कशा संदर्भातली आहे, त्याने किती काथ्याकूट केलेला आहे त्या केससाठी, आम्हाला ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे तो किती चिडलाय ते पहा. न्याय व्यवस्थेच्या पुढे तो किती हतबल आहे पहा, किती चिडलाय. त्याने जे कृत्य केलं त्याच्यावरून त्याची सनद रद्द केली जाऊ शकते, त्याचं अख्खं आयुष्य करिअर त्याचं बर्बाद होऊ शकतं, त्याच्या परिवाराला हे सगळं भोगावं लागू शकतं, आयुष्यभर जेलमध्ये सोडू शकतो सुप्रीम कोर्टाच्या अवमान प्रकरणी. या सगळ्याचा विचार केल्याने सर्वसामान्य माणूस इतका उद्विग्न का होतोय याचं कारण तुम्हाला लक्षात घ्यायचंय. शिवसेनेची केस पहा. देशाच्या लोकशाही जगेल की मरेल ही अशा परिस्थितीत आणणारी जी घटना घडली देशामध्ये 2022 साली, त्याच्याविषयी मान्य सुप्रीम कोर्टाकडे वेळ नाही. सुप्रीम कोर्ट समलैंगिक केसेसवर वेळ घालतंय, दिल्लीच्या प्रदूषणांमध्ये वेळ घालतंय, त्यानंतर मला वाटतं शबरीमालामध्ये वेळ घातला.
अगदी सगळ्या कुत्र्या मांजरांच्या केसेस, सगळ्या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाकडे वेळ आहे, पण सुप्रीम कोर्टाकडे शिवसेनेच्या केसवर जी घटनात्मक पेच तयार झालेला आहे, काय करावं याच्यावर, त्यासाठी वेळ नाही. त्यासाठी तारीख पे तारीख मिळते, तारीख पे तारीख मिळते. आज 4 वर्ष झाली. त्यानंतर कित्येक पक्ष फुटले. तुम्ही तृणमूल काँग्रेस फुटताना पाहिली, तुम्ही आम आदमी फुटताना पाहिली, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फुटताना पाहिली, आता तुम्ही समाजवादी पक्ष फुटताना पाहाल, तुम्ही खाली दक्षिणेमध्ये DMK पक्ष फुटताना पाहाल. सारं तुम्हाला पाहायचं आहे. याचं एक कारण आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णयामध्ये होत असलेला विलंब. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आता 30 जुलैला ही केस आहे. या सगळ्या घटना आता तुम्हाला आठवायला हवं, कालची ही घटना सोडा, तुम्हाला मागची ती घटना आठवायला हवी ज्या घटनेमध्ये भूषण गवईंवर बूट फेकून मारला गेला. ते एक वेगळं कारण होतं, पण त्याला सोडून दिलं. इथे CJI समोर बसलेले नाहीत. ज्यावेळेस पेपर भिरकावले गेले CJI समोर नव्हते, तिथे तर CJI वर बूट फेकून मारला गेलेला आहे. कारण आमच्या विरोधात काही बोललेत, CJIच्या भूमिका आमच्या विरोधातल्या होत्या. विचार करा कुठपर्यंत काही लोक विचार करतायत. आज न्यायव्यवस्थेला किती विचार करायची गरज आहे. न्यायव्यवस्थेची ही अवस्था आहे. बूट फेकून मारतात लोक, कागद भिरकावून मारतात. आणि दुर्दैवाची गोष्ट, खेदानेच सांगावंसं लागेल, न्यायव्यवस्थेच्या विरोधात एवढं सगळं होऊन सुद्धा, त्या जजेसच्या विरोधात आई बहिणीची शिवी देऊन सुद्धा, CJIच्या विरोधात एवढं बोलून सुद्धा, त्या व्यक्तीच्या बाबतीत, प्रबल प्रतापच्या बाबतीत ज्यावेळेस बाहेर लोकांनी ज्या बातम्या आल्या, त्यानंतर 99% लोकांच्या कमेंट ह्या प्रबल प्रतापच्या बाजूने होत्या. म्हणजे देश कुणीकडे आणि प्रशासन कुणीकडे, न्यायव्यवस्था कुणीकडे. म्हणजे न्यायव्यवस्थेला तुम्ही पेपर भिरकावताय, तुम्ही शिव्या घालताय. लोकांनी न्यायव्यवस्थेची बाजूला घ्यायला हवी की ज्याने शिवी दिली त्याची बाजू घ्यायला हवी. साधा प्रश्न आहे, शिवी देणाऱ्याची बाजू घेणार की न्यायव्यवस्थेची बाजू घेणार? तुम्ही म्हणाल न्यायव्यवस्थेची घ्यायला हवी. न्यायव्यवस्थेला शिवी दिली, सर्वोच्च न्यायव्यवस्थेला शिवी दिली. लोकांनी बाजू घेतली प्रबल प्रतापची, कारण त्याची उद्विग्नता, तो रडतोय. ज्यावेळेस तो पेपर भिरकावतोय त्याच्या आवाजामध्ये त्याचा कंठ दाटून आलेला आहे. त्याला कळतंय तो काय म्हणतोय पहा. मिस्टर ज्युडिशियल सर्वंट, आय ऑर्डर यू टू रजिस्टर FIR अगेन्स्ट ACP विकासनगर लखनऊ. आय ऑर्डर यू मिस्टर ज्युडिशियरी सर्वंट. तुम्ही नोकर आहात न्यायदेवतेचे. ज्युडिशियरी म्हणजे तुम्ही सुद्धा, तुमचे पाय मातीचे आहेत ना, हे सांगायचं आहे. तुम्ही कोणी मोठे नाही, तुम्हाला अधिकार दिले ते तुमच्या पदाचा मान याच्यासाठी आहे, कारण तुम्हाला त्या पदाचा वापर करून लोकांना न्याय द्यायचा आहे. न्याय देणं हे महत्वाचं काम आहे. त्या पदाला महत्व नाही. त्या पदावर बसल्यानंतर तुमच्याकडून त्या पदाला साजेसं असं कार्य होत आहे का? पहिला प्रश्न. जर होत असतं तर लोकांनी शिव्या कशाला घातल्या असत्या? माहित नाही काय घडतंय. तुम्हाला आठवायला हवं, मागे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी तरुणांना कॉकरोच म्हटलं आणि देशभरामध्ये एक मुवमेंट तयार झाली. Youngsters like cockroaches, they don't get any employment, they don't have any place in profession. Some of them become media, some of them become social media, some of them become RTI activists, some of them become another activists, and they start attacking everyone. And you people file contempt petition because I go to, taking up the matter of as if there are already parasites in society who attack you people, you attack the system, and you want to join hands with them. I understand. एका रात्रीमध्ये एका पक्षाचा जन्म होतो, कॉकरोच जनता पार्टी. आणि त्या कॉकरोच जनता पार्टीचे देशभरामध्ये एवढे फॉलोअर्स तयार होतात की ते भारतीय जनता पक्षाच्या कित्येक पटीने अधिक असतात, जो सत्तेत बसलेला पक्ष आहे. देशामध्ये लोकांच्या मनात, तरुणांच्या मनात, युवकांच्या मनात प्रचंड रोष आहे. 2029 मध्ये तुम्हाला या रोषाला सामोरं जायचंय. सत्तेतून पाय उतार होत असताना माझी फक्त एवढीच इच्छा आहे की काही अघटित नाही घडावं. सत्तेतून पाय उतार होणं हे फार सोपं आहे यांच्यासाठी. आता यांना सत्तेतून पाय उतार हे होणार, पण सत्तेतून पाय उतार होत असताना ज्यावेळेस नवीन सत्ता येईल त्यावेळेस ते इतर देशांमध्ये घडलेले जे प्रसंग आहेत ते भारतात घडू नये, एवढीच माझ्या मनात एक इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे. तसं काही घडू नये. ज्या प्रकारे सत्तेतून पाय उतार लोक होत होती इतर देशांमध्ये, त्या प्रकारे कसे धिंडवडे काढले गेले होते, तसले काही प्रकार या देशामध्ये घडू नयेत.
प्रांजळ मत आहे माझं. तो वकील म्हणतो आय ऑर्डर यू, मी तुम्हाला आदेश देतोय. आणि त्यानंतर जजेस समोरून म्हणतात तुम्ही आम्हाला आदेश देताय. याचा अर्थ काय? जजेस कोणी वेगळे आहेत असतीलही, तुम्हाला अधिकार असतील, पण ते अधिकार तुम्ही लोकांसाठी किती वापरता माहीत नाही. अनेक गोष्टी आहेत. प्रबल प्रताप याला जवळपास 99% भारत सपोर्ट करतोय. हॅशटॅग प्रबल प्रताप आय सपोर्ट यू अशा प्रकारचे हॅशटॅग चालवले गेले. विचार करा, शिवसेनेची केस जवळपास 6 न्यायाधीश बदलले गेले आजवर. त्यातले जवळपास 2 न्यायाधीश हे मराठी येऊन गेले, पण काय उपयोग झाला? भूषण गवईंनी तर फक्त जाऊ द्या, बोलत नाही मी त्याच्यावर काही. त्यांच्या आईचं कमीत कमी म्हणणं ऐकलं असतं तरीसुद्धा शिवसेनेची याचिका सुनावणीसाठी आली असती. त्यांची आई म्हणाली माझा भूषण शिवसेनेला न्याय देईल. मिळाला न्याय आम्हाला तारीखसुद्धा मिळाली नाही. असो, 30 जुलैला शिवसेनेची तारीख सुनावणीसाठी आहे. न्यायदेवता न्यायाप्रमाणे वागली. न्यायदेवता आम्ही म्हणणार नाही आपल्या बाजूने वागली, पण न्यायदेवता न्यायाप्रमाणे जर वागली आणि सत्याच्या किंवा घटनेच्या रस्त्यावर चालली न्यायदेवता, तर शिवसेनेला न्याय नक्की मिळेल. तारीखही लागेल आणि शिवसेनेला न्यायही मिळेल. आणि भविष्यात जे इतर प्रादेशिक पक्षांवर आलेलं संकट आहे ते संकट सुद्धा दूर होईल. शिवसेनेला योग्य वेळेत जर न्याय दिला गेला तर या देशाची लोकशाही जी मरणासन्न अवस्थेत येऊन पडले ती लोकशाही वाचवण्यामध्ये न्यायव्यवस्थेचं सुद्धा योगदान लागेल. अनेक गोष्टी आहेत. आज न्यायव्यवस्था ज्या प्रकारच्या शिव्या लोकांकडून पडत आहेत न्यायव्यवस्थेच्या विरोधात, हे काही चांगलं लक्षण नाही. भविष्यात न्यायव्यवस्थेला अशा शिव्या ऐकाव्या लागणार आहेत का, हाच आता एक मोठा प्रश्न आहे. माझं तर एक स्पष्ट मत आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना खरंच एक सांगणं आहे. खरं तर हा एक ऑफ विषय आहे, याचा काही न्यायव्यवस्थेच्या न्यायाशी काही संबंध नाही. पण जर शिवसेनेला तारीख मिळत नसेल, वारंवार या तारीख पे तारीख गोष्टी घडत असेल, तर हा रेअरेस्ट टू रेअर विषय आहे. हे समजवावं पण लागणार आहे. रेअरेस्ट टू रेअर विषय, लोकांच्या भावनेचा, लोकांच्या जीवन मरणाचा. रेअरेस्ट टू रेअरमध्ये काही व्याख्या येतात. लोकांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे किंवा ह्या विषयावर लोकांच्या अतिशय तीव्र भावना आहेत, देशभरामध्ये संतापाची लाट उसळली, हे दाखवून द्यावं लागेल. महाराष्ट्रातला लाखो शिवसैनिक तिथे न्यायव्यवस्थेच्या त्या इमारतीच्या समोर येऊन बसेल आणि तिथे सनदशीर मार्गाने शांतपणे एक धरणं धरेल की आमच्या केसला तारीख द्या. लाखो शिवसैनिक येईल. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी खरं तर एखादी साथ घालावी. स्वतःच्या खर्चाने महाराष्ट्रातला लाखो शिवसैनिक तिथे जाईल. मी आजही सांगतो आणि अतिशय जबाबदारीने सांगतो, मी ग्राउंडवरून ही सगळी परिस्थिती पाहतोय. शिवसैनिक चिडलेला आहे. शिवसैनिक स्वखर्चाने दिल्लीपर्यंत जाईल, मिळेल त्या वाहनाने जाईल, रेल्वेने जाईल, ज्याने जायचंय त्याने जाईल, पण शिवसैनिक दिल्लीत जाईल. रेअरेस्ट टू रेअर केस दिल्लीला कळू द्या, दिल्लीतल्यांनाही कळू द्या महाराष्ट्रात काय चाललंय. हा एवढ्या संख्येने मराठा बांधव, हा मराठी बांधव तिथे का येतोय. आपण पाहिलं ज्यावेळेस पानिपताच्या वेळेस असाच प्रकारचा मराठा त्यावेळेस तिकडे निघाला होता उत्तरेच्या दिशेने देशाच्या संरक्षणासाठी. आता शिवसेनेच्या संरक्षणासाठी आपल्याला जर जायची वेळ आली तर मागे पुढे पाहू नये. असो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना अशा प्रकारे शिव्या देणं किंवा अशा प्रकारे पेपर भिरकावणं, अशा प्रकारे बूट फेकून मारणं, अशा प्रकारे त्यांच्याबद्दल विचार करणं, हे काही चांगलं लक्षण नाही. याचं कधीही समर्थन होऊ शकत नाही. शिवसेना एक वादळ याचं कधी समर्थन करणार नाही या गोष्टींचं. कारण न्यायव्यवस्थेचं महत्त्व हे फार मोठं आहे. न्यायव्यवस्थेचं महत्त्व हे तसंच राहावं याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. आणि त्याचबरोबर ती जबाबदारी न्यायव्यवस्थेची स्वतःची सुद्धा आहे. न्यायव्यवस्थेने आपलं महत्त्व लोकांच्या डोळ्यामध्ये, आपलं महत्त्व लोकांच्या हृदयामध्ये हे तसंच टिकून राहावं याची काळजी न्यायव्यवस्थेने सुद्धा घ्यायला हवी. हे माझं स्पष्ट मत आहे. नाहीतर हे मत जे आता बदलत चाललं आहे, एक जवळपास 99% लोक जर प्रबल प्रतापच्या बाजूने दिसत असतील तर न्यायव्यवस्थेला याच्यातून खूप काही शिकावं लागेल, समजून घ्यावं लागेल, लोकांच्या भावनांचा विचार करावा लागेल. आणि लोकभावनांचा विचार करता आपल्याला लोकभावनांच्या संबंधित असलेल्या याचिकांचा निकालसुद्धा त्वरित द्यावा लागेल, ज्यामध्ये शिवसेना नाव आणि शिवसेना पक्षचिन्ह धनुष्य याची केससुद्धा आहे. ती केस लवकरच निकाली लागेल अशी अपेक्षा धरूयात. पुढे या केसचं नेमकं काय होतं आहे या सर्वाच्या गोष्टी मी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल. पण येत्या 30 जुलै रोजी
ही केस सुनावणीसाठी आहे आणि त्या दिवशी काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडणार आहेत. वेगळ्या प्रकारचे सबमिशन्स अगोदर झालेले आहेत, पण वेगळ्या प्रकारे ह्या केसला सामोरं आपण जाणार आहोत. ज्या प्रकारे समोरच्या पक्षाकडनं जणू काही हा कुठल्याही पक्षफुटीचा संदर्भच नाही याला, ही पक्षांतर्गत एक फक्त नेतृत्व बदल झालेला आहे. अगोदर ए नेतृत्व होतं, आता बी नेतृत्व आहे. कोणीही पक्ष बदललेला नाही. मग त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षांनी ज्या प्रकारे कुणालाही अपात्र केलं नाही, अगदी त्याच प्रकारे इथे अपात्रतेचा विषयच नाही, कारण कोणीही पक्ष सोडलेला नाही. मग शिवसेना एक उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव हे काय आहे हा प्रश्न खरं तर ते तिथे विचारावा लागेल. हे नाव कोणाला दिलेलं आहे? ही माणसं मशालवर निवडून आली, ती पुन्हा घेतली गेली, हे सगळं काय आहे? अनेक टेक्निकल गोष्टी आहेत. अनेक गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला द्यावी लागणार आहेत. ज्या प्रकारे हे चाल करून जसं सचिन अहिरांच्या बाबतीत केलं गेलं, सचिन अहिरांना कुठलाही कायदेशीर पेचच नाही, कारण ज्यावेळेस ते निवडून आले होते त्यावेळेस ते धनुष्यावर निवडून आले होते. आणि आता ज्यावेळेस ते आपल्या कार्यकाळातलाच काही काळ तिथे बसतायत उपसभापती म्हणून, ते धनुष्याचेच आमदार आहेत असं दाखवण्यात आलं. टेक्निकली गोष्टी कशा करायचा प्रयत्न केला जातो, इथे तुम्हाला एक उत्तम उदाहरण आहे. लक्षात घ्या, सचिन अहिर एकटे गेले, त्यांनी 2/3 भाग नेला नाही तरीसुद्धा ते अपात्र होऊ शकत नाही. याचं कारण तुम्हाला कळालं? सगळा खेळ इथून आहे. इथून मान्य सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांची केस, जे सफेद केसाचे आमचे वकील आहेत, ते असेच सफेद झालेले नाहीत. ज्या प्रकारे त्यांना वेळ दिला त्या दिवशी ते काय म्हणाले तुम्ही जर त्यांचा हा व्हिडिओ ऐकला असाल, हा व्हिडिओ एकदा पहा कशा प्रकारे त्यांनी जजेसला काय सांगितलं. माय लॉर्ड, तुम्हाला जेवढा वेळ द्यायचा तेवढा द्या, मी तेवढ्यात संपवेल माझं. Disqualification only based on legislative majority. And the election commission decided based on legislative majority. So that is directly contrary to your lordship's order. That constitution bench order. So therefore that order has to go. And their lordships will have to decide whether there is a split in terms of the 10th schedule, which is not recognized. There is indeed no merger. And therefore they are not entitled to be members of the Legislative Assembly at all. Fortunately or unfortunately, that matter has never been decided. So they are continuing in government, which is why we've been saying, please hear the matter and decide this matter, This is matter has not been decided. this very split matter, Because that's big. But if this is decided, in our favor or against us, whatever it is, then the consequential order will follow. But the symbol can't be decided first, and the split will be decided later. That's the question, This matter is pending since 24. That's right, That's why we were saying, that please hear us on a given date, and decide the matter. Majority, they are the party. How can the speaker say that? So, therefore, let us start systematically. Somebody, someday, this will have to be heard. Correct, So therefore, we have no problems with that. You are ready, and the total hour we are for all the matters. You tell us this matter, how much time you will take, and you can finish it. I would say that I will take 2 hours in this matter. 2 hours? How can 2 hours be there? All right, you give me whatever time, I'll take that time. You can wind up very well in 1 hour. All right, 1 hour. All right, all right. Your lordship says so. I'll wind up in 1 hour. I've never extended. Do these star arguments. Well, we have filed our written submissions, quite frank. Supplement them with Yes. a detailed note. No issue, I'll finish it in 1 hour. It's not really a very complicated matter. If you want today, we will grant it. Today, if you want on some other date, we will fix the date. Whatever way you want. It's up to your lordship, Up to your lordship. If your lordship, I can start today, except that they will take time. Then there's no point, your lordship is sitting in constitution bench. I can start today. So therefore, both of you decide. कपिल सिब्बल यांचे केस असेच सफेद झालेले नाहीत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात होणारा हा घमासान, हे युद्ध पाहण्यासारखं असणार आहे. फक्त तारीख त्या दिवशी मिळावी, 30 जुलै 2026. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या सैनिकांना. ज्या शिवसैनिकांना, प्रेक्षकांना या माध्यमाला सहकार्य करायचं असेल, शिवसेना एक वादळ या माध्यमाला, आपण 99 87 70 34 18 हा गुगल पे क्रमांक आहे. पुन्हा एकदा सांगतो, 9987 703418 9987 703418 हा गुगल पे क्रमांक आहे, फोनपे क्रमांक आहे. आपण याद्वारे शिवसेना एक वादळला सहकार्य करू शकता.
तुर्तास रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.